किती उदाहरण आहे आपलं एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7. ठीक आहे, 4 मार्क्ससाठी उदाहरण आपल्याला बघायचं आहे. एक्झाम्पल मध्ये ठिकाणी आहे 1 जानेवारी 2009 दी राम कंपनी लिमिटेड purchase the machine from HMT Limited on hire purchase system. The cash price of the machine was rupees 75,000. Ram Company Limited paid rupees 10,000 on signing of the agreement and agree to pay balance in 5 installment of rupees 50,000 each, payable annually on 31st December. HMT Limited charge 5% interest per annum on yearly balances. पुढे राम कंपनी लिमिटेड decided to provide depreciation at 10% per annum on reducing balance method. All payment through the bank. Prepare number 1 ला machine account आणि नंबर 2 ला HMT Limited account. उदाहरणामध्ये परत आपल्याला या ठिकाणी बघायचं उदाहरण कशा प्रकारचे त्यांनी केले
दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाच्या उदाहरणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे 1 जानेवारी 2009 रोजी म्हणजे 1 जानेवारी 2009 ला राम कंपनी लिमिटेड यांनी एक मशीन परचेस केली आणि कोणाकडून खरेदी केली ते HMT लिमिटेड या कंपनीकडून राम कंपनी लिमिटेडने एक मशीन खरेदी केली. कशा बेसिस वरती तर हायर परचेस सिस्टम या बेसिस वरती ती मशीन त्यांनी खरेदी केली आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की दी कॅश प्राइस ऑफ मशीन त्या मशीनची खरेदी किंमत किंवा त्या वस्तूची किंमत 75,000 आहे. त्यापैकी त्या 75,000 पैकी राम सेलने काय केलं की ज्यावेळेस त्याचं ॲग्रीमेंट झालं त्या इन्शुरन्स कंपनी सोबत किंवा त्या कंपनी सोबत HMT कंपनी सोबत त्यावेळेस त्यांनी काय केलं की आपल्या 75,000 पैकी 10,000 रुपये कॅश दिले आणि राहिलेल्या रकमेवरती ॲग्रीमेंट ॲग्री टू पे बॅलन्स राहिलेलं जे बॅलन्स आहे त्या बॅलन्स वरती त्यांनी 5 इन्स्टॉलमेंट जे आहे ते 5 इन्स्टॉलमेंट देण्याचं कबूल केलं आणि प्रत्येक इन्स्टॉलमेंट जे आहे इच 15,000 रुपये प्रमाणे बाकीचे इन्स्टॉलमेंट देण्यासाठी त्यांनी कबुली दिली. मग किती इन्स्टॉलमेंट दिले त्यांनी 5 इन्स्टॉलमेंट. ठीक आहे 15,000 पुढे म्हणते ते पेबल ॲन्युअली ऑन 31 डिसेंबर HMT लिमिटेड चार्ज 5% इंटरेस्ट पर ॲन्युअल ऑन इयरली बॅलन्सेस म्हणजे आउटस्टँडिंग बॅलन्स वर त्यांनी 5% व्याज आकारायचं ठरवलं. राम कंपनी लिमिटेड डिसाइडेड टू प्रोवाइड डेप्रिसिएशन ॲट 10% पर ॲन्युअल ऑन रिड्युसिंग बॅलन्स. आता शेवटचा वाक्य जो आहे राम कंपनी लिमिटेड डिसाइडेड टू डेप्रिसिएशन प्रोवाइड डेप्रिसिएशन तर हे कशाचं आहे शेवटच्या ज्यावेळेस आपल्याला मशिनरी आपण तयार करायचं असेल त्यावेळेस हे लक्षात घ्यायचं आहे तयार करताना. ठीक आहे शोविंग इंटरेस्ट आणि शोविंग आउटस्टँडिंग कॅश बॅलन्स मध्ये आपल्याला याचा विचार करायचा नाही. फक्त त्याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट आणि इंटरेस्ट याचा डेप्रिसिएशनचा संबंध तिथे येत नाही. ठीक आहे मग याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं पेमेंट थ्रू दी बँकेमार्फत पेमेंट त्यांनी दिलेलं आहे असं ठरवलं आणि ते म्हणते आता की वरील माहितीवरून तुम्हाला या ठिकाणी तयार करायचं आहे. पहिले मशीन अकाउंट आणि दुसरं HMT लिमिटेड अकाउंट. आता मशीन अकाउंट कोणाचं आहे तर मशीन अकाउंट कोणाचं तयार होईल राम सेल्स कंपनीचं. ठीक आहे उदाहरण समजतो. आता आपल्याला उदाहरण सोडवायचं. आता पहिला जो आहे आपला अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे पहिला शोविंग टेबल जो आहे आपल्याला तयार करून घ्यायचा पहिला. उदाहरण सोडवताना तुम्ही असं लिहिलं तरी चालते सोल्युशन. याच्यामध्ये पहिला आपल्याला टेबल करायचं आहे टेबल शोविंग इंटरेस्ट and cash price in each installment पहिला जो प्रकार आहे तो इन्स्टॉलमेंट नंबर साठी आपण घेतो तो घ्यायचा इन्स्टॉलमेंट नंबर. त्यानंतर दुसरे ते आपण अमाउंट ऑफ इन्स्टॉलमेंट त्यानंतरचा कॉलम इन्क्लूड इंटरेस्ट इन्क्लूड. त्यानंतरचा कॉलम घेतो आपण कॅश प्राइस इन इन्स्टॉलमेंट कॅश प्राइस इन इन्स्टॉलमेंट आणि शेवटचा कॉलम राहिलेला आपला आउटस्टँडिंग कॅश प्राइसचं लिहून घ्यायचे ते आउटस्टँडिंग कॅश प्राइस असे हे कॉलम तयार करायचे आणि कॉलम तयार झाल्यानंतर आपलं जे उदाहरण आहे उदाहरण सोडवायला सुरुवात करायची.
ॲग्रीमेंटला, म्हणजे इथे ऑन ॲग्रीमेंट येतो मी, ऑन ॲग्रीमेंट किती तारखेला ॲग्रीमेंट झालं त्यांचं, फर्स्ट ॲग्रीमेंट किती तारखेला झालं त्यांचं, 1 जानेवारी म्हणजे 1/1/2009 ला त्यांचं ॲग्रीमेंट झालं. कितीचं ॲग्रीमेंट झालं त्यांचं, कॅश किती दिले त्यांनी सुरुवातीला, 10,000 रुपये दिलेले, ठीक आहे. 10,000 रुपये दिले, इंटरेस्ट इन्क्लुडेड होतं का याच्यामध्ये, सुरुवातीला नाही, म्हणून इथं नील. त्याचं पुढचं जे कॉलम आहे त्याच्यामध्ये आता कॅश प्राइस येते, कारण इंटरेस्ट 0 असल्यामुळे याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड होणार नाही. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग कॅश प्राइस, आता आउटस्टँडिंग कॅश प्राइस किती, 75,000 रुपयाची मशीन होती, त्यापैकी 10,000 रुपये त्यांनी दिले, मग ते किती इथं 65,000, ठीक आहे. आउटस्टँडिंग प्राइस किती, 65,000. म्हणजे 65,000 झाल्यानंतर पहिला इन्स्टॉलमेंट जो आहे, तो पहिला इन्स्टॉलमेंट त्यांनी म्हटलं की 31 डिसेंबरला ती काय करते कंपनी, त्याचे इयरली जे आहे क्लोज करते, ठीक आहे. म्हणून इथे येणार मग आता 31/12/2009. कोणतं इन्स्टॉलमेंट, इथे फर्स्ट इन्स्टॉलमेंट लिहू पहिले आपण, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे वरती लिहिलेलं कंसामध्ये, इथे 31/12/2009. किती हजार दिले त्यांनी, 15,000. इंटरेस्ट किती आहे माहित आहे का आपल्याला, नाही. मग इंटरेस्ट काढायचा याच्यावरती, मग आउटस्टँडिंग बॅलन्स किती आहे, 65,000. या 65,000 वरती काय करायचं, इंटरेस्ट काढायचा किती टक्के, तर त्यांनी दिलेलं आपल्याला 5%, 3,250. 3,250. इथे येणार 3,250. आता हे 3,250 जे आहे 15,000 मधून मायनस करायचे, म्हणजे आपलं जे ऍक्च्युअल रक्कम आहे ती इथे 11,750. हे 11,750 हे 65,000 मधून मायनस करायचे, त्या 65 मधून मी मायनस करायचे 50,000. किती होतात, 50,000 होतात का, 65 मधून 11,750 वजा करायचे, 53,250. नंतर परत असंच करायचं. आता झाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट, त्याच्यानंतर येईल सेकंड इन्स्टॉलमेंट. आता सेकंड इन्स्टॉलमेंट किती तारखेला येईल, 31/12/2010, ठीक आहे. मग इथे परत 15,000, कारण त्यांनी इच म्हटलेलं आहे 15,000 प्रत्येक प्रमाणे द्या, इथे 15,000. परत आता काय करायचं की इथे इंटरेस्ट काढायचा, 53,250 वरती परत इथे 5%, 53,250 वरती परत इथे 5% काढायचं. किती येतात, 2,662.5 म्हणजे 2,663. हे 2,663 या 15,000 मधून मायनस करायचे. बारा हजार 337. 12,337 53,250 मधून वजा करायचे. 40,913. दुसरा हप्ता झाला. त्याच्यानंतर आता फर्स्ट सेकंड झालं, थर्ड घ्यायचं. थर्ड इन्स्टॉलमेंट हा कितीला आहे, 31/12/2011. मग ह्याच्यामध्ये किती येणार, 15,000 त्यांनी म्हटलेले फिक्स म्हणून इथे 15,000 घ्यायचे. आता या 40,913 वरती, म्हणजे या 40,913 वरती परत 5% काढायचे, 5%. किती, 2,045.65 म्हणजे 46, 2,046. 2,046 15,000 मधून मायनस करायचे. बारा हजार 954 हे 40,913 मधून वजा करायचे. डबल करेगा 27,000 27,000
27,068 किती येतात 27,959 परत आता थर्ड झालं चौथा हप्ता घ्यायचा त्यानंतर फोर्थ हप्ता कितीला 31/12/2012 9 10 11 मग इथे परत 15,000 रुपये त्यांनी फिक्स दिलेले आहेत 15,000 आता 27,959 मध्ये परत 5% काढायचे 27,959 गुणिले 5% 1,398 बरोबर आहे 1,398 15,000 मधून वजा करायचे 13,602 27,959 मधून वजा करायचे 14,357 त्यानंतरचा नेक्स्ट हप्ता घेऊ आपण फायनल फोर्थच्या नंतर फायनल इन्स्टॉलमेंट 31/12/2013 रोजी इन्स्टॉलमेंट आहे 15,000 आता इंटरेस्ट किती होईल 14,357 वरती 5% 14,357 वरती 5% किती येते सर फायनली बोलण्यावरती इकडे हां बरोबर आहे आता फायनल आहे म्हणून काय होईल की 14,000 जे आहे इकडे इथं निघेल इथं 14,357 आणि इथं आपलं निघेल इंटरेस्ट किती निघते इंटरेस्ट 663 रुपये ठीक आहे 663 आता करायची याची बेरीज 85,000 पहिल्याची बेरीज किती 85,000 इंटरेस्टची बेरीज 10,000 रुपये कॅश प्राइस इन इन्स्टॉलमेंट 75,000 येते का बघा बरोबर आता हे टेबल लक्षात ठेवायचं हा टेबल जो आहे हा टेबल लिहून घ्यायचा जेणेकरून आपल्याला हा टेबल पूर्ण झाल्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे ते उदाहरण आपल्याला सोडवायला सोपं जातं आता हे आपण या ठिकाणी पुसून टाकूया आता दोन खाते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे एक खरेदी करणारा आणि एक विक्री करणारा म्हणजे दोन्ही कंपनीचे त्यांनी खाते सांगितले एक मशीन अकाउंट दुसरं त्या समोरच्या कंपनीचं म्हणून इथं वरती लिहायचं इन दी बुक्स ऑफ राम कंपनी लिमिटेड ठीक आहे पहिलं खाते तयार करतो आपण आता याच्यामध्ये काय करायचं राम लिमिटेड मध्ये आपल्याला करायचं आहे मशिनरी अकाउंट किंवा मशीन अकाउंट अकाउंटची आखणी लक्षात ठेवायची डेट पर्टिक्युलर रुपीज
पर्टिक्युलर रुपीज किंवा अमाउंट, परत इकडे लिमिटेड, पर्टिक्युलर आणि शेवटी रुपीज. इकडे सीआर म्हणजे क्रेडिट, इकडे डीआर म्हणजे डेबिट. मशिनरी अकाउंट तयार करतोय आपण कशासाठी, तर मशिनरीचं 5 वर्षानंतर आपल्याला जे किंमत आहे ती काढायची. त्याच्यामुळे पहिले मशिनरी अकाउंट तयार करून घ्यायचं. याच्या सोबतच जे आपण दुसरं जे खातं आहे त्याच्यामध्ये कंपनी लिमिटेड तयार करू शकतो. HMT कंपनी लिमिटेड. इजन पण डेट वरती डीआर, पर्टिक्युलर इकडे रुपीज, डेट, पर्टिक्युलर आणि इकडे परत रुपीज वरती सीआर. ठीक आहे, दोन्ही खाते आपण आता सोबत तयार करूया. पहिलं आता डेप्रिसिएशन जो अकाउंट आहे तो डेप्रिसिएशन अकाउंट आपल्याला बघायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिली जी नोंद आहे ती नोंद या ठिकाणी येणार 1/1/2009 रोजी टू बँक. ठीक आहे, कारण ऑन ॲग्रीमेंटला आपण बँक अकाउंट लिहितो. बँक अकाउंट किती पैसे दिले ॲग्रीमेंटच्या दिवशी यांनी 75 पैकी 10,000 दिले. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्स्ट इन्स्टॉलमेंट यांचं कधी आहे 31 डिसेंबर 2009 त्या वर्षात. मग इथे 2 येणार. आता कोणाला पैसे दिले आणि इन्स्टॉलमेंट म्हणजे कोणाला पैसे दिले HMT लिमिटेडला. HMT लिमिटेड अकाउंट किती दिले पहिल्या महिन्यामध्ये यांनी, पहिल्या वर्षामध्ये 15,000 रुपयाचा इन्स्टॉल दिला. कोणाला दिला HMT लिमिटेड कंपनीला 15,000 रुपयाचा इन्स्टॉल दिला. एवढी नाही का सर? तिकडे 11 तासाचे 50 सर. नाही आउटस्टँडिंग आपण पेपर करणार शकतो. आउटस्टँडिंग घेत असताना आपण कुठे हा इथे कॅश प्राइस घेतो आपण. कॅश प्राइस 11 तासाचे 50. कॅश प्राइस यायला पाहिजे. तिथं कॅश प्राइस किती आहे आपली 11 तासाचे. कॅश प्राइस यायला पाहिजे 11,750. दुसरी गोष्ट आहे बँक अकाउंट. आहे बँक अकाउंटच्या ठिकाणी आपण HMT पण करू शकतो. त्याला कारण मी बँक अकाउंट म्हटलेलं आहे. HMT लिमिटेड, HMT लिमिटेड LTD लिमिटेड अकाउंट. कारण यांनी शेवटी एक वाक्य वापरलं होतं की हे सगळे थ्रो बँक थ्रो दिलेले आहे HMT लिमिटेड. ही नोंद झाली पहिल्या इन्स्टॉलमेंटची. आता ही नोंद उचलायची. ही नोंद कोणत्या साईडला आहे मशिनरी अकाउंटच्या डीआर साईडला. म्हणजे HMT लिमिटेड कोणतं असेल HMT लिमिटेडच्या डीआर साईडला. म्हणजे इकडच्या साईडला इथे डेट टाकायची किती 31. पहिली नोंद वरची जी आहे ती करायची 2009 लिहायची. ते 1 इथे लिहायचं बाय मशिनरी अकाउंट. पहिले लिहायची इथे 10,000 कॅश दिलेली आपण. त्याच्यानंतर 31 बाय 2009 ला परत बाय मशीन अकाउंट. मशिनरी अकाउंट किती आहे मशिनरी अकाउंट 11,750. आता परत एक नोंद या ठिकाणी राहिलेली आहे. 11,750 पैकी इंटरेस्ट किती होता 15 पैकी उरलेला. त्या इंटरेस्टची जी नोंद आहे ती नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ठीक आहे, याच्यानंतर याच डेटला 31/12 ला आपण इंटरेस्ट दिलेला आहे बाय इंटरेस्ट अकाउंट. किती आहे 3,250. ही नोंद झाली. परत या ठिकाणी मशिनरी अकाउंट कडे. मशिनरी अकाउंट मध्ये बघत असताना पहिले आता बघा ही नोंद केली आपण. आता याच्यामध्ये आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इतरची नोंद झाली. त्याने काय म्हटलं की 31 डिसेंबरला दरवर्षी खाते क्लोज करायचे. म्हणून इथे 2019 लिहायचं आणि इथे लिहायचं
12 इथे लिहायचं बाय डेप्रिसिएशन आता रक्कम किती होती आपली 75,000 75,000 वरती त्यांनी किती टक्के सांगितलं आपल्याला डेप्रिसिएशन किती कॅल्क्युलेट करायला सांगितलं 75,000 वरती डेप्रिसिएशन सांगितलं त्यांनी 10% पर एनम रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणजे पहिल्या वर्षी 10% म्हणजे किती 500 7,500 मग हे 7,500 केल्यानंतर पहिल्या वर्षाचा जो व्यवहार आहे तो क्लोज झाला याला करायचा क्लोज मग इकडे येते 22,750 ते कॅरी फॉरवर्ड करायचे तिकडं 22,750 आणि याच्यातून मायनस करायचे 7,500 21,750 या 21,750 मधून 7,500 मायनस करायचे 950 किती 14,250 14,250 हे निघेल तुमचं बाय बॅलन्स याला लिहायचं सीडी कॅरी फॉरवर्ड मग ते 14,250 काय होईल इकडे कॅरी फॉरवर्ड होईल 2010 मध्ये 1 ठीक आहे इथे लिहायचं 2 बॅलन्स याला लिहायचं ब्रॉड डाऊन बीडी आणि ते 14,250 त्याच्यानंतर दुसरं राहिलं कोणतं आपल्या इथं 31/12 टाकायची 31/12 ला आपण सेकंड इन्स्टॉलमेंट घ्यायचा कोणाला दिलं सेकंड इन्स्टॉलमेंट HMT लिमिटेड अकाउंट कितीचा दिला 12,337 झाली दोन्ही नोंदणी मग आता या ठिकाणी 2010 घ्यायचं 31 डिसेंबरला आपण क्लोज करतोय म्हणून या ठिकाणी घ्यायचं बाय डेप्रिसिएशन अकाउंट मग किती डेप्रिसिएशन काढावं लागेल आता आपल्याला तर 75,000 पैकी आपण 7,500 दिले होते म्हणजे इथं राहणार किती 75,000 मधून 7,500 वजा करा 67,500 वरती 10% चालू वर्षामध्ये 6,750 मग राहिलं या ठिकाणी काय करायचं आपल्याला शेवटी बॅलन्स म्हणून या ठिकाणी याला क्लोज करायचं किती ते बेरीज सांगा 26,587 बरोबर आहे ना त्याच्यातून मायनस करायचे 6,750 म्हणजे दुसऱ्या ठिकाणी बॅलन्स निघेल बॅलन्स याला लिहायचं सीडी किती 19,837 मग हे 19,837 2011 मध्ये कॅरी फॉरवर्ड होईल 1 लाख 2 बॅलन्स याला ब्रॉड डाऊन म्हणजे बीडी 19,837 मग याच वर्षामध्ये 31/12 ला तिसरा हप्ता 2 HMT लिमिटेड अकाउंट किती आहे HMT चा तिसरा आउटस्टँडिंग कॅश प्राइस 12,954 मग परत इकडे काय करायचं डेप्रिसिएशन काढायचं 2011 मध्ये 31/12 ला बाय डेप्रिसिएशन अकाउंट मग डेप्रिसिएशन किती निघालं आता 67,500 वरती आपण काढलं होतं इथं 67,50 मायनस करायचे किती उरतात 67,500 मधून 67,50 वजा करायचे 60,750 मग इथे परत एक शून्य म्हणजे 10% म्हणजे इथे किती आला तुमचा घसारा 6,075 मग या ठिकाणी परत त्याला क्लोज करायचं याची बेरीज 19,837 आणि 32,591 किती 32,791 32,791 हे इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे 32,791 याच्यातून वजा करायचे डेप्रिसिएशन म्हणजे तुमची इथं बॅलन्स निघाला बॅलन्स याला लिहायचं कॅरी डाऊन किती 26,716 मग परत नेक्स्ट इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे इथे 2012 ला 2 बॅलन्स याला लिहायचं ब्रॉड डाऊन 26,716
आणि आता किती हप्ता झाला 1 2 3 चौथा हप्ता झाला ठीक आहे किती तारखेला 31/12 टू HMT लिमिटेड अकाउंट किती आहे चौथा हप्ता चौथा हप्ता सर 13,602 13,609 2 ठीक आहे मग इथे 2012 31/12 परत इकडे डेप्रिसिएशन अकाउंट मग किती डेप्रिसिएशन आता तर आपण या ठिकाणी 60,750 वरती 10% काढले होते 5,467.5 5,467.5 म्हणजे 4,000 5,468 5,468 घ्यायची तर आणि परत याला क्लोज करायची याची बेरीज 26,716 अधिक 13,702 40,318 इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे 40,318 इथे बॅलन्स निघल त्याच तारखेला 34,850 बाय बॅलन्स CD 34,850 परत इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे 2013 1 2 बॅलन्स याला लिहायचं प्लॉट डाऊन किती आहे 34,850 परत 31 तारखेला 2013 मध्ये इन्स्टॉलमेंट आहे टू HMT लिमिटेड अकाउंट कितीचा आहे शेवटचं इन्स्टॉलमेंट शेवटचे इन्स्टॉलमेंट आहे 14,357 एवढं शेवटचं इन्स्टॉलमेंट आहे मग परत इकडे 2013 ला आपल्याला काढायचं आहे 31 तारखेला डेप्रिसिएशन बाय डेप्रिसिएशन अकाउंट किती निघेल आता इथे 5,054 घेतले आपण 5,468 घेतले 4,920.7 कशातून काढले 60,750 मधून 60 मायनस केल्यावरती जी रक्कम आली त्याच्यावरती 5,468 वजा करायचे किती रक्कम येते सांगा इथे 5,400 नाही इथं हे 54,675 राहते 54,675 राहतात त्याच्यातून हे जर मायनस केले तर 49,207 राहते 49,217 207 याच्यावरती 10% म्हणजे किती 4,920.7 4,920 म्हणजे 4,920 ना 4,920 म्हणजे 4,921 एवढं डेप्रिसिएशन येते परत याला क्लोज करायचं इथं याची बेरीज सांगा किती येते 49,207 इकडे कॅरी फॉरवर्ड करायचे 49,207 इथे ड्रू करायचं आणि इथे परत बॅलन्स काढायचं बॅलन्स याला सीडी कॅरी डाऊन किती निघते बॅलन्स 44,286 आणि उचलायचे आणि पुढील वर्षामध्ये घ्यायचे 44,286 इथे घ्यायचे 2014 1 आणि इथे घ्यायचं 2 बॅलन्स याला घ्यायचं बीडी कंसामध्ये आणि 44,286 ला दोन रेषा मारायच्या म्हणजे इथं आपलं जे आहे मशिनरी अकाउंट क्लोज झालं ठीक आहे अशा प्रकारचं आपलं मशिनरी अकाउंट आहे फक्त एक लक्षात ठेवायचं उदाहरणामध्ये तुम्हाला रेड्युसिंग बॅलन्स मेथड दिलेली आहे की स्ट्रेट लाईन मेथड दिलेली आहे प्रासंगिक पद्धत आणि स्थिर प्रभाग पद्धत इथे कंपोज व्हायचं नाही इथे कंपोज जर तुम्ही झाले तर तुमचं जरा चुकलं शक्यतो पेपरमध्ये रेड्युसिंग बॅलन्स मेथड देतात ठीक आहे कारण विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन जायला पाहिजे म्हणून ते देतात त्याच्यामुळे इथं थोडं लक्ष द्यायचं कशामध्ये डेप्रिसिएशन आकारताना बाकी काही नाही बाकी तुम्हाला माहित झालं तर सर्व उदाहरण तुम्ही सोडू शकता आता हे उदाहरण तयार केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण राहिलं आता HMT कंपनी लिमिटेड तर HMT कंपनी लिमिटेडचं जे उदाहरण आहे हे उदाहरण साधं आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला क्लोजिंग करावं लागते दर वर्षाला ठीक आहे म्हणजे पहिला हप्ता आला तो क्लोज दुसरा हप्ता आला तो क्लोज तिसरा हप्ता क्लोज चौथा हप्ता क्लोज पाचवा हप्ता क्लोज फक्त याच्यामध्ये बॅलन्स वगैरे काही निघत
नाही, HFD लिमिटेड कंपनी, एवढं लक्षात ठेवा. आता आपण पहिली जी आहे, पहिली नोंद आपण त्या ठिकाणी घेतली. मशिनरी अकाउंटच्या DR साइडला HFD लिमिटेड या ठिकाणी पुढे दिसते तुम्हाला. फक्त HFD लिमिटेडचा संबंध या ठिकाणी येतो. डेप्रिसिएशन आणि बॅलन्सचा संबंध HFD लिमिटेड कंपनीशी येत नाही, त्याच्यामध्ये त्याची नोंद होत नाही. डेप्रिसिएशनची नोंद डेप्रिसिएशन लागवली जाते आणि बॅलन्सची नोंद ती बॅलन्सची नोंद ऑलरेडी इकडे आलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा इथे इफेक्ट होत नाही. डेप्रिसिएशन. आता HFD लिमिटेड कंपनी 1/1/2009 ला घेतला आपण. इकडे जर नावे बाजूला असेल तर तिकडे जमा बाजूला घ्यायची. ठीक आहे, इकडे नावेला असेल तर समोरच्या खात्याला जमा बाजूला ती नोंद घ्यायची. याला वेळ नोंद पद्धत म्हणतात. दोन नोंदी आपण घेतल्या, तिसरी नोंद आपली राहिलेली आहे. मग आता हे जे आहे हे सर्व कशाला जात असते, तर हे सर्व जात असते या ठिकाणी बँक अकाउंट 2009 31/12 टू बँक. कशाला प्रतिनिधित्व करते, सर्व थ्रो बँक अकाउंट. ठीक आहे, म्हणून हे सर्वची सर्व रक्कम जी आहे इथे टोटल इथे बँक अकाउंट किती रक्कम येणार, 25,000. टोटल इथे 25,000 येणार. इथे क्लोज करायचं 25,000. ठीक आहे, पहिली नोंद या ठिकाणी झाली. त्यानंतरची दुसरी नोंद, दुसरा हप्ता. ठीक आहे, दुसऱ्या हप्त्यामध्ये फक्त एकच नोंद विचारात घ्यायची. 31/12 समजून नाही समजून राहिले चाललं होतं हा, ते समजून नाही राहिलं. हे पहा, HFD लिमिटेड काय आहे, DR. मग हे काय असेल, जमा असेल. हे CR असेल, मग हे उचलायचं, डोकं काहीच लावायचं नाही, सरळ तिकडं DR आहे ना, ते इकडून इकडे CR ला टाकायचं. मग इथे 2010 31/12 इथे लिहायचं बाय. काय ते HMT आहे, कशाचा, मशिनरी, म्हणून इथं मशिनरी नाव द्यायचं. मशिनरी अकाउंट किती आहे मशिनरी अकाउंट मध्ये, 12,337. 12,337. तर 12,337 म्हणजे इथं राहिला काय आपला, तर इथं राहिला आपला व्याज. म्हणून याच तारखेला काय करायचं, इंटरेस्ट आला बाय इंटरेस्ट. मग इंटरेस्ट अकाउंटला किती येईल, किती होतं दुसऱ्या इन्स्टॉलमेंट मध्ये इंटरेस्ट, इंटरेस्ट किती होता, 2,620. यांची बेरीज 15,000. बेरीज उचलायची, इकडे टाकायची 15,000 आणि इथे तिकडे वर्ष 2010 आहे म्हणून इथे 2010 घ्यायचं. 31/12 आणि इथे लिहायचं टू बँक. संपलं, हे 15,000 झालं तुमचं. दुसरी नोंद झाली. त्यानंतर तिसरा इन्स्टॉलमेंट ते 2011 31/12 इकडे 2011 31/12 बाय मशिनरी अकाउंट. किती मशिनरी अकाउंट, 12,254. इंटरेस्ट 954 आहे का, इंटरेस्ट याच तारखेला इथे डू बाय इंटरेस्ट 2046 अकाउंट. किती 2046. दोघांची टोटल किती, 15,000. ही उचलायची, इकडे टाकायची 15,000. इथे 15,000 लिहायचे आणि याला द्यायचं टू बँक अकाउंट. काय अवघड आहे पाहून. त्याच्यानंतर इकडे 2012 31/12 लिहून द्यायचं टू बँक अकाउंट. आपल्याला माहिती आहे की बँक अकाउंट इकडे 15 देणार, 15 दिलेले आहे फिक्स मध्ये, त्याच्यामुळे इथे 15 येणार. इथं 15 क्लोज करतो. इकडे 2012 31/12 बाय मशिनरी अकाउंट 13,602. किती आहे, 13,602 आणि त्याच तारखेला परत इथे 13,000. इंटरेस्ट किती आहे, 13,058. यांची टोटल 15,000 लास्ट. आणि शेवटचा 2013 31/12 टू बँक अकाउंट. इन्स्टॉलमेंट दिलेला आपण 15,000. इथे 15,000 रुपये मी क्लोज करून टाकलेला. इथे 2013 31/12 बाय मशिनरी तो मशीन किती, 14,357.
14,357 आणि त्याच तारखेला आपल्या इथे बाय इंटरेस्ट किती 643 काय अवघड उदाहरणामध्ये अशा प्रकारचं एक उदाहरण होतं 8 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते 4 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकत नाही. ठीक आहे, या उदाहरणामध्ये जर काही अडचण असेल तर विचारा, बिंदास विचारा. गो शंकर कुछ भी नहीं है, समझ में आ गया पूरा? तो ये आईएमपी एग्जाम्पल समझ लो आप. ठीक आहे, आयएमपी एक्झाम्पल म्हणजे काय? त्या एक्झाम्पलला पाठच करून घेणे त्याला आयएमपी एक्झाम्पल म्हणतात. ठीक आहे, दुसरं जे विद्यार्थी लाईव्ह बघत असतील त्या विद्यार्थ्यांना जर काही या लेक्चरमध्ये समजलं नसेल, काही अडचण असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क साधू शकता किंवा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी जी अपडेटेड व्हिडिओ आहे ती लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.